13 जानेवारीच्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, इंटरपोलनं एक नोटीस लॉन्च केलेली आहे. काय केलेलं आहे, अलीकडे इंटरपोलनं प्रथमच कोणती नोटीस म्हणजे कोणती नोटीस लॉन्च केलेली आहे. इंटरपोल काय करत असतं, इंटरपोलची स्थापना कधी झालेली आहे? इंटरपोल याची स्थापना कधी झालेली आहे? 7 सप्टेंबर 1923ला स्थापना झालेली आहे, बरोबर. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? लिओन, फ्रान्समध्ये हेडक्वार्टर आहे. हे काही करत असतं, वेगवेगळ्या नोटीस लॉन्च करत असतं. जसे की आता कोणती लॉन्च केलेली आहे? आता सिल्वर नोटीस लॉन्च केलेली आहे. सिल्वर नोटीस कोणी सांगितलं म्हणून केलेली आहे? हे इटलीनं सांगितलं होतं की सिल्वर नोटीस लॉन्च करा. हे कशासाठी केली जाते? एखाद्या देशातला जर व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन जर लॉन्ड्रिंग करत असेल, एखाद्या व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन तर लॉन्ड्रिंग करत असेल, मनी लॉन्ड्रिंग करत असेल, तर त्याच्या काय करायचं, एक तर त्याच्यावर नजर ठेवायची आणि त्यानं जे मनी लॉन्ड्रिंग केलेली आहे ना, ती काय करायचं, जप्त करायचं. तर कोणती नोटीस लॉन्च केलेली आहे? आता सिल्वर नोटीस लॉन्च केलेली आहे. कोणी केलेली आहे? इंटरपोलनं सिल्वर नोटीस. जसे की रेड नोटीस आहे. रेड नोटीस कशासाठी केली जाते? वॉन्टेड क्रिमिनल असेल तर रेड नोटीस लॉन्च केली जाते. डायमंड नोटीस ह्या बऱ्याच नोटीस आहेत त्यामध्ये. फक्त लक्षात ठेवा, इंटरपोलनं कोणती नोटीस लॉन्च केलेली आहे? तर सिल्वर नोटीस केलेली आहे, बरोबर. पुन्हा मून स्नॅपर उतरणारा कोणता देश आहे? हे जपान. मून स्नॅपर कोणाचं मिशन होतं? जपानचं होतं. आणि हा किती 5वा देश आहे. इंटरइम्युनॉलॉजिकल लॉन्च, भारताची पहिली स्वदेशी लस. हे विश्वर कशासाठी आहे? हिपॅटायटिस ए. कशाचा आजार आहे? हा लिव्हरचा आजार आहे. पुढला प्रश्न. अलीकडे चर्चेत आलेल्या 32 मजली ग्लॅन रॉकेट कशाशी संबंधित आहे? आता काय केलेलं आहे? ग्लॅन रॉकेट बनवलेलं आहे. किती उंच आहे ग्लॅन रॉकेट बनवलं आहे कोणी? ब्ल्यू ओरिजिन कंपनीनं बनवलेलं आहे, ब्ल्यू ओरिजिन. आणि ह्याची लांबी किती आहे? 320 फूट लांब आहे, म्हणजे 32 बिल्डिंग एवढं आहे. हे ग्लॅन रॉकेट कोणाचं आहे? जॉन ग्लॅन या अंतराळ वीरावर आहे. जॉन ग्लॅन हे काय अंतराळ वीरावर हे जाते. ब्ल्यू ओरिजिननं बनवलेलं आहे. ब्ल्यू ओरिजिनचा मालक कोण आहे? जेफ बेजोस. हे कशाचे? ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक आहे, बेजोस. आणि ह्याची कपॅसिटी किती आहे? 45 टन हे घेऊन जाऊ शकतं. कशात? म्हणजे आपण बाहेर म्हणजे पाठवू शकतो. किती? 45 टनापर्यंत ह्याची कपॅसिटी आहे, बरोबर. कोणत्या? ब्ल्यू ओरिजिन कंपनीचं आहे. कोणाचं? ब्ल्यू ओरिजिन. आणि आता हे सुनीता विल्यम्स गेली होती, ती पण कोणत्या यानाने गेली होती? ब्ल्यू ओरिजिनच्याच यानाने गेलेली होती. पुढला प्रश्न. प्रतिजैविकांच्या अतिवापर रोखण्यासाठी राज्याने कोणत्या ऑपरेशन अमृत सुरू केलेलं? ऑपरेशन अमृत हे केरळचं आहे. BCCI तर्फे सी के नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट कोणाला दिला जातो? एक तर सी के नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट कोणाला भेटलं? फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना भेटलेलं आहे. रवी शास्त्री. पुढला प्रश्न. अलीकडेच कॉपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेसनुसार 2024मध्ये पृथ्वीवरील पूर्व औद्योगिक स्तरापासून तापमान किती वाढलेलं आहे? काय झालेलं आहे? एक पूर्व औद्योगिक स्तर डिटरमाइन केलेला होता. काय झालेलं आहे? पूर्व औद्योगिक स्तर कशाचा? कॉपरनिकस क्लायमेट चेंज. ह्यानं काय केलेलं होतं? पूर्व औद्योगिक तापमान ते केलेलं होतं, डिटेक्ट केलेलं होतं. पूर्व औद्योगिक तापमान हे किती ठरवलं होतं? हे किती ठरवलं होतं? 1.5 डिग्री, त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. पण आता काय झालेलं आहे? 2024मध्ये हे तापमान क्रॉस केलेलं आहे, 1.5 डिग्रीच्या वर गेलेलं आहे. पूर्व औद्योगिक तापमान जे होतं ना, जे म्हणजे हे केलं होतं लाईन, म्हणजे तेवढं तापमान ठरवलं होतं, त्याच्या पुढे गेलेलं होतं. किती डिग्री सेल्सिअसनं आलेलं आहे? 1.5 डिग्री सेल्सिअसनं. एवढंच लक्षात ठेवा. ब्राझील लष्करासाठी सर्वत्र मोबाईल ब्रिज, भारतातील लष्करासाठी सर्वत्र ही मोबाईल ब्रिज सिस्टम कोणी चालू केली होती? DRDOनं चालू केली होती. त्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सर्वाधिक पदक कोणी जिंकली? यानं महाराष्ट्रानं जिंकली. रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाच्या मते राष्ट्रीय महामार्गाच्या नेटवर्कमध्ये भारतात जगात कोणता क्रमांक आहे? आपली कोणती मिनिस्ट्री? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या. कोणतं? मिनिस्ट्री ऑफ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. कोण आहेत हे मंत्री? नितीन गडकरी. त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे. आता रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे? नॅशनल हायवेच्या ह्याच्यात आपण काय केलेलं आहे? जगात दुसरा क्रमांक असं सांगितलेलं आहे नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये. कशाच्या ह्याच्यामध्ये? नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये. काय कोणत्या मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे? काय रस्ते वाहतूक आणि रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचा रिपोर्ट आहे. काय?
कशाचा रिपोर्ट आहे? नॅशनल हायवे नेटवर्कचा आहे. नॅशनल हायवे नेटवर्क ह्याने काय म्हणलेलं आहे? 1,46,145 किलोमीटर आपल्या काय आपल्या देशामध्ये हे काय हायवे आहेत. आणि हा असं करणारा जगातला किती म्हणजे जगातनं भारतात किती नंबर लागतो कशात? नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये हा सेकंड लागतो. पहिला कुठला? USA सेकंड कुठं आहे? आपली इथं रस्ते आहेत, नॅशनल हायवे आहेत. सगळ्यात मोठा हायवे कोणता आहे? 44 हायवे, सगळ्यात लांब हायवे. बरोबर. किती क्रमांक आहे आपला दुसरा क्रमांक आहे, एवढंच लक्षात ठेवा. कशात? नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये किती आहे आपला? मेट्रोमध्ये किती आहे? मेट्रोमध्ये तिसरा आहे, 1,000+ किलोमीटरमध्ये मेट्रोमध्ये थर्ड आहे. आणि नॅशनल हायवे नेटवर्क किती आहे? दुसरा. एवढंच लक्षात ठेवा. पुन्हा भारताचा UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता? इथं 2 लक्षात ठेवायचे. एक साऊथ आफ्रिकेतला देश आणि साऊथ अमेरिकामधला देश आणि दुसरा एक युरोपमधला देश. युरोपमध्ये कोण आहे? युरोपमध्ये फ्रान्स आहे. तर साऊथ अमेरिकेमध्ये कोणता आहे? पेरू. हिने काय केलेलं आहे? भारताचा UPI स्वीकारलेला आहे. 27,000 PM ने 27,000 कोटी रुपयांचा तलाबिरा थर्मल पॉवर प्लांट कुठं आहे? हा ओडिशामध्ये हे काय करणार आहेत? स्थापन करणार आहेत. 27,000 कोटीचा. बरोबर. पुढला प्रश्न. नित्य जागतिक निळा ध्वज प्रमाणपत्र मिळालेले कापड आणि चाळ समुद्रकिनारे कशाशी संबंधित आहेत? काय झालेलं आहे? आपली इथे 2 हे आहेत. काय केलं जातं? ब्ल्यू सर्टिफिकेट एक दिलं जातं. ब्ल्यू सर्टिफिकेट हे कोण देतं? ब्युरो ऑफ एन्व्हायरमेंट. ब्ल्यू कोणतं सर्टिफिकेट असतं? ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट असतं. कोणतं? ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट. ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट कोण देतं? ब्युरो ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन. ही कुठली संस्था आहे? डेन्मार्कची. ब्युरो ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन. हे कशासाठी सर्टिफिकेट दिलं जातं? हे दिलं जातं किनाऱ्या कशाचा? जो किनारा क्लीन असेल, तिथं इकोटुरिझम चांगलं असेल, पोल्युशन कमी असेल, अशा किनाऱ्याला काय केलं जातं? ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट दिलं जातं. तर पहिला आपल्या इथं भारतात भेटणारा कोणता होता? पहिला पुरी बीच होता. पुरी बीचला काय म्हणतात? गोल्डन बीच म्हणतात. कुठं आहे? हा ओडिशामध्ये. तर आता काय झालेलं आहे? केरळमधील 2 बीचला हा सर्टिफिकेट भेटला आहे. केरळमधील 2 बीचला एक तर कापड आणि दुसरा चाळ. कापड आणि चाळ ह्या 2 किनाऱ्याला काय झालेलं आहे? किनारपट्टीला किंवा बीचला हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट भेटलेलं आहे. हे कुठले? दोन्ही पण केरळमधले. पुढला. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय कुठं आहे? हा हैदराबादमध्ये स्थापन केलेलं आहे. समान नागरी विधेयक मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं? उत्तराखंड. आर्टिकल कोणतं? 44. ट्रॅक आणि फील्ड न्यूज या अमेरिकेचं एक मासिक आहे. अमेरिका इथलं एक मासिक आहे. कोणतं आहे? ट्रॅक अँड फील्ड न्यूज. ट्रॅक अँड फील्ड न्यूज एक मासिक आहे इथलं. हे कुठलं मासिक आहे? अमेरिकेचं मासिक आहे, ट्रॅक अँड फील्ड. इथं काय झालेलं आहे? सर्वोत्कृष्ट भालाफेक म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे? काय केलं आहे? सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे? तर नीरज चोप्रा. तुम्हाला तर माहीतच असेल. कोणत्या ऑलिम्पिकमध्ये? टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड, त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्वर, त्यानंतर डायमंड लीगमध्ये पण सिल्वरच भेटला आहे ह्या वर्षी. कोणाला घोषित केलं आहे? नीरज चोप्रा. भालाफेक दिवस कधी केला जातो? 7 ऑगस्टला केला जातो. कारण की 7 ऑगस्ट 2020मध्येच ह्यांना भेटलं होतं. 22मध्ये कोणतं गोल्ड भेटलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये. झालं. कोणाला घोषित केलेलं आहे? नीरज चोप्राला गेलेलं आहे. नीरज चोप्रा. कोणत्या मंत्रालयाने सारथी इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे? ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री. कृषी मंत्रालयाने चालू केलेलं आहे. कोणती सारथी इनिशिएटिव्ह कोणी चालू केलेलं आहे? कृषी मंत्रालय. स्वित्झर्लंडमधील फ्रान्सच येथे प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये कोणाचं नाव आहे? नीरज चोप्राचंच नाव आहे तिथं पण. स्वित्झर्लंडमध्ये नीरज चोप्रा. नुकताच राष्ट्रीय युवा दिन 2025 कधी सेलिब्रेट केला जातो? आपण युवा दिन सेलिब्रेट केला जातो. राष्ट्रीय युवा दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 12 जानेवारीला. 12 जानेवारीलाच कारण की स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झालेला आहे? 12 जानेवारी 1863मध्ये यांचा जन्म झालेला आहे. बरोबर. आणि सॅन फ्रान्सिस्को येथे सभेला कधी गेले? शिकागो येथे सभेला कधी गेले? 1993ला गेले. रामकृष्ण मिशन
रामकृष्ण मिशन कधी चालू केले होते? 1893ला. 1897ला ह्याने काय केलं होतं? शिकागोला कधी गेले ते? 1893ला गेले ते. आणि 1897ला काय केलं ह्याने? रामकृष्ण मिशन चालू केलं. ह्यांना स्वामी, ह्यांचं नाव काय? नरेंद्र दत्त नाव आहे. पण स्वामी कोणी ही पदवी दिली? स्वामी खेतडीच्या महाराजांनी दिली. खेतडी कुठं? राजस्थान. बरोबर. 12 जानेवारी एवढं लक्षात ठेवा, राष्ट्रीय युवा दिवस. आसाम कोणत्या मंत्रालयाने सार्थ इनिशिएटिव्ह हा झाला आपला कृषी मंत्रालयाने नुकतंच राष्ट्रीय युवा दिवस. आसामने कोणते अधिकृत राज्यफळ म्हणून नेमलं आहे त्याला? तर काजी लिंबू म्हणजे जे लिंबू मोठं असतं त्याला काय केलेलं आहे? राष्ट्रीय राज्यफळ म्हणून दर्जा दिलेला आहे. कोणी? आसामनं. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या डेमोक्रेसी इंडेक्समध्ये किती आहे आपली डेमोक्रेसी इंडेक्स कोणाचं? इकॉनॉमिक इंटेलिजन्सचा डेमोक्रेसी ह्याच्यामध्ये आपण किती 41 रँकला आहेत आपण. दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा कुठे स्थापन केलेली आहे? इन्फेक्शियस किंवा कम्युनिकेबल किंवा इन्फेक्शियस संसर्गजन्य रोग संसर्गजन्य रिसर्च लॅबोरेटरी हे काय आहे? दक्षिण भारतातली पहिली आहे. कुठं आहे हे कुठं स्थापन केलेलं आहे? बंगळुरूमध्ये स्थापन केलेलं आहे. बंगळुरू. म्हणजे आता संसर्गजन्य म्हणजे जे हवेतनं होतात, पाण्यातनं होतात, जे स्प्रेड होतात ना त्यांना संसर्गजन्य म्हणलं जातं. जसं की डेंग्यू असेल, मलेरिया असेल, हे कशातनं? हे थ्रू मच्छरमधनं होतात. कम्युनिकेबल डिसीज म्हणतात. बरोबर. आणि ह्याच्यासाठी काय केलेलं आहे? रिसर्च लॅब स्थापन केलेलं आहे. कुठं स्थापन केलेलं आहे? बंगळुरूमध्ये केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. बंगळुरूमध्ये कुठं? कर्नाटक. आपलं पुण्यात काय आहे? व्हायरोलॉजीची लॅब आहे. बरोबर. एवढंच लक्षात ठेवायचं. पुन्हा चंद्रावर यशस्वी उतरणारी जगातील पहिली खाजगी कंपनी कोणती? इंटिट्यूब मशीन्स होती. आणि ही कुठली होती? ओडिशियस. तिचं काय होतं? हे होतं लँडर होतं ओडिशियस. इंटिट्यूब मशीन्स हे कुठले? USA चे आहे. जगातील सर्वात उंच लडाख फ्रोझन लॅक मॅरेथॉन कोणत्या राज्य जिंकलेलं आहे? जगातील सर्वात उंच लडाख फ्रोझन लॅक मॅरेथॉन हे कोण जिंकलेलं आहे? MP मध्ये. कुठं हे झाली? पेंगॉंग झीलच्या साईडला झाली. पेंगॉंग झील कुठं? लडाखमध्ये. बरोबर. पुढला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने अलीकडेच कलाग्राम हे सांस्कृतिक गाव कोठं स्थापन केलेलं आहे? आता सांस्कृतिक मंत्री कल्चरल मिनिस्टर कोण आहेत? गजेंद्र सिंग शेखावत. कल्चरल मिनिस्टर ह्याने काय केलेलं आहे? आता काय झालं आहे? महाकुंभमध्ये त्याने रेल्वे स्टेशनच्या जवळच एक काय केलेलं आहे? गाव स्थापन केलेलं आहे. गाव म्हणजे कसं? सांस्कृतिक गाव म्हणजे कसं? जिथं जेवण असेल त्यानंतर पेंटिंग असतील, संगीत असेल, असं सगळंच ह्याला काय म्हणतात? सांस्कृतिक गाव म्हणतात. हे कुठं स्थापन केलेलं आहे? प्रयागराज म्हणजे कसं? महाकुंभासाठी कोणी केले? गजेंद्र सिंग शेखावत. कुठं चालू केलेलं आहे? प्रयागराजमध्ये चालू केलेलं महाकुंभ कधी? कालपासून सुरू झालेलं आहे. सध्या तन्सिक हा पहिला संयुक्त लष्करी सराव कोणाचा असतो? सौदी अरेबियामध्ये असतो. सौदी अरेबिया आणि इंडिया. वयाच्या 43व्या वर्षी दुहेरीत ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण? हा कोण? रोहन बोपन्ना. खेळ कोणता? टेनिस. ग्रँड स्लॅम कशात असतात? ते टेनिस असतं. किती काय ग्रँड स्लॅम होतात? 4 होतात. ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन ओपन, फ्रेंच ओपन आणि US ओपन. बरोबर. पुन्हा नुकतेच BCIचे सचिवपदी कुणाची नियुक्ती केली आहे? आता काय झालं आहे? BCचा बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया ह्याची स्थापना कधी झाली? 1928 आहे. हेडक्वार्टर कोण आहे? वानखेडे स्टेडियम आहे. आणि ह्याचे रोजर बिन्नी काय आहेत? अध्यक्ष कोण आहेत? रोजर बिन्नी. पहिलं काय होतं? हे जे सचिव होते ना ते होते जयशाह. पण जयशाह आता काय झालं माहिती आहे? ICCचे हेड कोण बनले? जयशाह बनले. तर तिथलं पद खाली होतं. तर तिथं कोणाला नियुक्ती केलेली आहे? देवजीत सेकिया. हे काय आहेत? प्लेयर होते. कोणत्या टीमकडून खेळत होते? रणजी ट्रॉफी खेळत होते. कोणाकडून? आसामकडून खेळत होते. देवजीत सेकिया. काय केले त्यांना? सेक्रेटरी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेलं आहे. बाल शोषण माफी घोटाळ्यात कोणत्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे तिथं हे झालं होतं? कॅटलिन नोवाक ही कुठली होती? हंगरीची होती. आता कोण बनलेलं आहे तिथं? थॉमस सुल्यूक बनलेलं आहे. त्याने काय केलं होतं? बाळ शोषण माफी घोटाळ्यात त्याने काय केलं होतं? राजीनामा दिला होता. थॉमस सुल्यूक. कोणत्या देशाच्या न्यायालयाने सर्व 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा दिली होती? ती आता काय केली? कॅन्सल केली. कतरनं ती केली तर आता काय केलेलं आहे? त्यांना सोडून बी दिलेलं. पुढलं हे रिव्हिजन आहे. नेचरायझिंग या वैद्यकीय जनरलच्या ग्लोबलायझिंग इंडेक्समध्ये आपला कितवं स्थान आहे? 123वा नंबर आहे आपला. बरोबर. पुढला जागतिक हिंदी दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस केला जातो. पुढला प्रश्न
ग्राहकांच्या अनुभवासाठी विमानतळ काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल रेल्वेज लेवल 5 मान्यता कोणत्या एअरपोर्टला भेटलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट, कुठं? मुंबईमध्ये. असं भारतातलं पहिले हे एअरपोर्ट. लेबनॉनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केलेली आहे? जोसेफ ऑन, लेबनॉन. हे काय आहे? आर्मी जनरल आहे. अलीकडे 46 वर्षाची सक्तीचा धर्मांतर विरोधी कायदा कोणी लागू केलेला आहे? हे लागू केलेलं आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये. अलीकडे हिंदे पासपोर्ट इंडेक्समध्ये आपल्याला किती आहे? 85वं स्थान आहे. किती देशात जाऊ शकतात? 57 देशात. कसा? विजामुक्त. बरोबर. प्रजासत्ताक दिन परेड 2025मध्ये प्रथमच कोणती संस्था आपली 150 वर्षाच्या स्मरणार्थ त्यांची चाकी प्रदर्शित करेल? कोणता? हवामान विभाग. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. किती होतं? 150 वर्ष होतात त्यांच्या स्थापनेला. कधी स्थापना झाली? 15 जानेवारी 1875. प्रोजेक्ट 75 अंतर्गत अलीकडे भारतीय नौदलाच्या समाविष्ट करण्यात आलेली 6वी आणि शेवटची अत्याधुनिक स्कॉर्पिंग श्रेणीची पाणडुबी कोणती? कोणत्या पाणडुबी? वाक्षीर आहे. पहिली कोणती होती? कावेरी खंडेरी. कावेरी खंडेरी करंज वेला वागीर आणि वाक्षीर. वागीर ही किती? 6वी पाणडुबी. प्रोजेक्ट 75 पुण्यात होता? इंडिया आणि फ्रान्समध्ये. नुकताच महाकुंभ मेळा विमा सुरू कोणी केलेलं आहे? 59 रुपयात. किती? 1,00,000 रुपये आणि किती? 50,000 रुपये. जर हॉस्पिटलाइज झालं तर 50,000 रुपये. अदरवाईज 1,00,000 रुपये तुमची डेथ होत असेल तर. कशाच्या? फोनपे आणि ICICI लोंबार्डनं चालू केलेलं आहे. कोणतं ऑप्शन? वरीलपैकी आणि 2. पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अलीकडेच पार्थ योजना कोणी सुरू केलेली आहे? पार्थ योजना कोणी सुरू केलेली आहे? कशासाठी? आपले जे आर्मी आणि जे पोलीस जे भरती करतात ना, त्यांना एकतर म्हणजे ट्रेनिंग आणि फिजिकल करून घेण्यासाठी आणि त्यांना हे फिजिकल आणि हे परीक्षा भरतीची तयारी करण्यासाठी. कोणती योजना चालू केलेली आहे? पार्थ योजना. कोणी चालू केलेली आहे? मध्य प्रदेशने चालू केलेली. चला तर मग, धन्यवाद.